चला सगळ्यांना शुभ रात्री. 9:30 वाजलेत बरोबर. आणि आज ओंकार साधनेचा वर्ग मी घेते. नीता मॅडम गेल्यात वारीला आज आणि उद्या. तर म्हटलं मी घेते, कारण बरेच दिवस झाले मी आलेच नाही. ओंकाराला मला वेळ देता नाही आला. आणि आता या महिन्यात काही आपण उद्दिष्ट चांगली ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये आपलं हे योग तारावली आहेच. हे आपण वाचत आहोत साधनेसाठी, की त्याचं, कारण ओंकार साधनेने आपल्याला उच्चतम काय प्राप्त होतं, तर हृदयातला नाद जनरेट होतो. आता हा हृदयातला नाद जनरेट केव्हा होतो, त्याचे फायदे काय आहेत, हे आपण त्या योग तारावलीमध्ये डिस्कस करतच आहोत. पण आता आपण ओंकार साधना करताना आपले टप्पे, विकासाचे टप्पे, उद्दिष्ट, आपण ज्याला संकल्प म्हणतो, तेही बदलत गेले पाहिजेत. आणि ते कसे बदलतात, तर सगळ्यात महत्वाचं आपण तत्व शिकलो, की संकल्प लिखाण करायचं. कारण जोवर आपण इंटेन्शन ठेवत नाही, तोवर आपल्याला काही प्राप्त होत नाही. इंटेन्शन ठेवलं की त्या ऊर्जा आपण अट्रॅक्ट करून घेऊ लागतो. आता आजचा मुहूर्त तर एवढा सुंदर आहे, तुम्हाला सांगते मी. सकाळी जी ऊर्जा सुरू झाली आज 20 जुलै, बरोबर 20 जुलै, आज सकाळी अशी ऊर्जा सुरू झाली, की हार्मोनियस एनर्जी सुरू झाली ब्रह्मांडातनं. विजनरी हार्मोनियस ऊर्जा सुरू झाली. आपण व्हिज्युअलायझेशन बघतो. आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकलोय. ओंकारातले 5 मिनिटं तुम्हाला सगळ्यांना मी ते व्हिज्युअलायझेशन टेक्निक, अर्थात ज्यांनी ज्यांनी शिकलं आहे त्यांना, नाही शिकलं आहे त्यांनी थोडंसं दृश्य स्वरूपात बघायचं, रंग स्वरूपात बघायचं, आकार स्वरूपात बघायचं. आता जे मला संकल्प लिहून पाठवतायत 28 तारखेला येणारे, त्यांना 1 टू 1 मी काउन्सिलिंग करते. नवीन असलं तरी हळू पुढं-पुढं स्टेप चालूच आहेत. तर हे आपण ओंकार साधनेत जे 5 मिनिटं शेवटचे वापरतो, लिहून घ्या. ओंकार साधनेचा वेळ हा असाच नुसता झोप छान येते, बरं वाटतं, शांत वाटतं, इतक्या पुरता मर्यादित नाही ठेवायचा. कारण ऊर्जा पण खूप सुंदर सुरू झाल्यात. तर पहिलं आपण व्हर्टेक्स करतो किंवा करत नाही, लिहून ठेवा व्हर्टेक्स. पाण्याला सूचना द्यायच्या ओंकाराला आणि ओंकार पाण्यात उमटवायचे. तिसरं टेक्निक. आपण ओंकाराचे सगळे व्हायब्रेशन पाण्यात घालतो. ते पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यात मिक्स करायचं आहे. पिरॅमिड घालून ओंकार साधना करायची आहे, ज्यांच्याजवळ पिरॅमिड आहे. ज्यांच्याजवळ मर्कबा आहे छोटा, आता मी बघते डिझाइन करून मिळतो का हा. छोटा मर्कबा हातात घेऊन ओंकार साधना करा. नाहीतर मोठा असा असेल तर त्याच्या, हे बघा इथेच आहे माझा. पोझिशनच अशी आहे. तुम्ही सकाळी दुपार सकाळच्या सेशनमध्ये तो मर्कबा तिकडे बेडरूममध्ये बघितला. ही माझी स्टडी रूम आहे, इथे मर्कबा आहे. पिरॅमिड पण होता इथे आता, काल बघितलं तुम्ही. हे सगळं असं जवळ ठेवत चला. आणि हे टेक्निक मी आता मुद्दाम सांगते, लिहून ठेवा ते. पाणी पाहिजे, पाण्यात व्हायब्रेशन ओंकाराचे उमटवलेच पाहिजेत. ते पाणी मिक्स केलंच पाहिजे. घरातल्या सगळ्यांना दिलंच पाहिजे. छोटं कळशी ठेवली तरी चालेल. जास्त ठेवलं तर जास्त चांगलं आहे ते. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी, आइन्स्टाईननी सांगितले. मी हे एनर्जीचा उपयोग आपण ओंकार साधना का करतो? नवीन साधकांना ओंकार साधना का करायला लावली आहे? तर तेच आज जरा बघूयात. आणि मग टप्पे कसे असले पाहिजे नवीन साधकांचे, जे 4-5 महिने करतायत त्यांना पण काही उद्दिष्ट कळली पाहिजेत. म्हणून अधून-मधून मी येऊन जास्त, म्हणजे हे थेरॉटिकल असतं पण ध्यानही करतो आपण. तर चला मी आज स्लाईड केली आहे खास वेगळी, कारण जुन्या लोकांना तेच तेच, मग मी आले की सगळं नवीन लोकांसाठी मला घ्यावं लागतं. आणि मग तेच तेच होतं जुन्या लोकांना. मी आता बघा नवीन केलंय काहीतरी स्वतः हे करून. तर दिसतीये का स्लाईड, दिसते? हो स्लाईड मॅडम दिसतीये दिसते. का? हो हो दिसतीये. हा. हो दिसतीये. हा. काय कोणाचाच आवाज नाहीये, सगळे गार झालेत काय? तर बघा आता आपल्याला योगाच्या 8 स्टेप्स माहितीच आहे. अष्टांग योगाच्या स्टेप्स म्हणजे अंग म्हटलेले आहे त्यात. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, आपण आता प्राणायामाची पण जोड दिली. आता ह्याच्यात ओंकार साधनेत प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीपर्यंत जायला पाहिजे ना आपण. ओंकार साधनेतून सुद्धा अंतिम स्टेप समाधीची गाठता येते. पण केव्हा गाठता येते? तर त्याच्यात ध्यानही घडलं पाहिजे.
बघा, ध्यान पातंजलीनी 7वं स्टेप आहे सांगितलेलं. म्हणून आपण ओंकार स्तवन म्हणजे गुंजन करतो, आवाजात म्हणतो, आवाजात ओंकार म्हणतो. पण ध्यानही केलं पाहिजे. धारणा पण केली पाहिजे. धारणा म्हणजे आता इथे ओंकार साधनेत धारणा अशी की ओंकाराला व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना सांगितलं एक मोठं ओंकार स्टिकर आणा. पिरामिडमध्ये आहे ना, तसं आणा बाजारातून ऑनलाईन वगैरे. तुम्हाला जो रंग आवडतो तो आणा आणि तुमच्या साधनेच्या जसं जागा ठरवतो पण आसन ठरवतो त्याच्या समोर हे ओंकार स्टिकर लावून टाका. सुलक्षणा मॅडम तुम्ही टाका फोटो. सुलक्षणा मॅडमनी तर देव्हाऱ्यातच लावलेला आहे. पण देव्हाऱ्याच्या तिथे तुम्ही ओंकार साधना करत नाही. त्यामुळे जिथे करता तिथे पण समोर ठेवा आणि मग ही धारणा करता येईल तुम्हाला. व्हिज्युअलायझेशन मी आज जे म्हणते आज सकाळी मला वाटतं 12च्या अराउंड ही ऊर्जा खूप सुरू झाली आहे. व्हिजनरी ऊर्जा सुरू झाली आहे. हार्मोनियस ऊर्जा सुरू झाली. म्हणजे आपण ओंकार बघता, बघता मनोमन आपण त्याच्यामध्ये विलीन होऊन जाऊ शकतो. मग ही जर ऊर्जा सुरू झाली, तर तशा पद्धतीने आपल्याला ओंकार साधना केल्या पाहिजेत. म्हणून हे तर आहेच आहे. तर या गोष्टींना आपण फोकस द्यायचा आहे ओंकार साधनेतून सुद्धा. आता थोडक्यात जर बघितलं महत्व किंवा फायदे, ते मी सांगेलच डिटेल आता उद्या जमलं तर उद्या नाहीतर नंतर. तर पंचकोश आहे शरीर. शरीर दिसतं नुसतं असं एवढंच शरीर नाहीये. आपलं शरीर 6 फूट आडवं आहे. आपला ऑरा असा मोठा आडवा असतो आणि ओंकार साधनेने तो ऑरा बदलू लागतो. घरातला ऑरा तर बदलतोच बदलतो. घरातल्या व्यक्तींचाही बदलतो. त्यामुळे ओंकार साधनेचे पहिले फायदे असे व्हायला लागतात. आपला ऑरा बदलल्याने आपले विचार बदलतात. आपण शांत होऊ लागतो. घरातल्या लोकांचं आणि आपलं रिलेशन बदलायला लागतं. कारण घरातलेच व्हायब्रेशन बदलतात. तुम्ही जर हेडफोन न लावता ओंकार साधना करत असाल तर. हेडफोन लावून तुम्हालाच फक्त फायदा होणार आहे. तर हे पंचकोशावरचेही फायदे ओंकाराने होतात. तर कामदम आहे, मोक्षदम आहे. दोन्ही गोष्टी मिळतात. प्रवृत्ती असतात आपल्या बंगला असावा, घर असावं, गाडी असावी, शरीर स्वास्थ्य असावं, रोग कमी व्हावेत. तर हे प्रवृत्ती ज्या आहेत त्या पण ओंकाराने सॅटिस्फाय होतात. आपल्या पूर्ण होतात प्रवृत्त्या ज्या आहेत त्या. पण निवृत्ती पण असावी लागते, संगम घालावा लागतो. आता बघा नवीन लोकांनी इतके सुंदर संकल्प लिहिले. म्हणजे मी काही आता तुमचे जुन्या लोकांचे शिवसर्वोदय शास्त्र ग्रुपवर टाकले आणि जे नवीन लोक धडाधड येऊन शिवसर्वोदय करतायत, त्यांना किती फायदा होतोय, केवढे ते पुढे चाललेले आहेत. त्यांचे अनुभव काय, त्यांच्या संकल्पाची क्वालिटी काय, केवढी वाढली आहे. कारण त्यांना ते त्या ग्रुपवर संकल्प बघायला मिळतायत जुन्या लोकांचं आणि जुन्या लोकांपासून ते शिकतायत. यालाच ग्रुप डायनॅमिक्स म्हणतात. ग्रुपमध्ये काम केलं गेलं पाहिजे आणि ते आपला ग्रुप खरोखर छान काम करतोय. हे जे आपलं लेखन, मनन आणि जे काही बोलणं होतंय, कार्यक्रम घेतले जातात, एकमेकांसाठी घेतले जातात. ना की कोणी बाहेरचं येऊन घेतो. तर त्यामुळे निवृत्तीवर पण फोकस त्यांनी केलेला आहे त्यांच्या संकल्पातून आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. की कमीत कमी त्यांना वाटतंय तरी. मग आता या निवृत्ती म्हणजे काय? तर बाबा जे आहे ते तटस्थता, की काय नकोच आहे मला, इच्छाही नाही. आता हे जे आपण आज डिस्कस केलं उपासाचं काय, ते काय, ते सगळं सायन्स त्याच्याशी रिलेटेड आहे. मी सांगेल जरा ते सायन्स, की का उपास करायचेत आता आणि हे आपला चातुर्मास वगैरे सगळं हे निवृत्तीकडे नेणारं आहे. वातावरणाच्या ह्याच्याप्रमाणे असतं. तर ओंकार हे निवृत्ती पण देतो आपल्याला. ओंकार साधनेने शांत होता तुम्ही, ॲक्सेप्टन्स मोडला जाता आणि इतके सुंदर, सुंदर मला अनुभव मिळालेत, की खूप म्हणजे प्रयत्नपूर्वक आपल्याला असं स्थिर राहता येईल आणि असे सुद्धा मला अनुभव काही नवीन लोकं सांगतायत. आज सांगितला, परवा सांगितला. आता त्यांना मी शेअर करायला सांगेल कधीतरी. तर हे ओंकारामुळं होतं निवृत्ती. कारण त्यांनी ऐकलं. ते ओंकारही करतायत. ते शिवसर्वोदयही करतायत. भले बाकीचं ध्यान कार्यक्रम अजून सुरू झाला नाही, त्यांना करायला मिळाला नाही. पण त्या संकल्पाच्या जोडीने सर्व सिद्ध होतं. म्हणून मी आज यायचं ठरवलं. मला काय माहिती ऊर्जा कशी आहे आज. मॅडमनाही मला सकाळी मेसेज आला, मी ठरवलं. आणि मी बघतेय आज तर काय योग आहेत बाबा. 12च्या वेळेला ही हार्मोनियस व्हिजनरी ऊर्जा सुरू झाली. आता 8 नंतर ऊर्जा सुरू झालीये. अजून मला त्याचा अभ्यासच करायचा आहे. काय ऊर्जा सुरू झालीये. पण किती योग करून घेतं हे जे आहे ब्रह्मांडीय ऊर्जा. किती बोटाला हात धरून धरून मला बसवतीये तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही मला बसवताय.
तुमच्या इच्छेमुळे, तुमच्या संकल्पामुळे हे सगळं घडतंय, लक्षात घ्या. आणि एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम करेल ना, तसा तो आपल्या ग्रुपला चाललाय. आता मी ते सांगते काय योग आहेत. तर बघा, हे सुद्धा सगळं ओंकाराने होतं. ध्यानामुळे आपल्या ऊर्जा चांगल्या झाल्या की बरोबर योग्य वेळेला योग्य काही घडतं. तर आजचा अजेंडा वेगळा आहे. थोडंसं साधना आणि ओंकार उपासना यातला फरक कळला पाहिजे. मोबाईलला हात लावू नका, नाही तर असे आराखोडे उठतील. काय पडलंय चॅट मध्ये? ठीक आहे. तर बघा, आपल्याला ओंकार साधना नाही, उपासना नाही करायची तर साधना करायची. तर पहिल्यांदा तुमच्या डायरीत लिहून घ्या की उपासना म्हणजे भक्ती, जवळीक. कारण काही नवीन लोकांना मी म्हणतेय की तुमची काय आहे उपासना, साधना. तर त्यावेळेला तो फरक कळत नाही. जसं आपल्याला आध्यात्मिकता आणि धार्मिकता फरक चांगला कळलाय, तसाच उपासना आणि साधना यातला फरक कळला पाहिजे. तर उपासना म्हणजे तुम्ही ओंकार करत बसणार भक्तीसारखं देवाजवळ, म्हणजे ईश्वराच्या प्रेमासाठी, ईश्वराला सरेंडर होण्यासाठी, त्याचं प्रेम मिळण्यासाठी, ईश्वराशी वैयक्तिक नाते निर्माण करण्यासाठी. तर त्याला उपासना म्हणतात शब्द. आणि मग उपासना कसं, की तुमचं तुम्ही करता. त्याला काही कोणी गुरु नसतो, त्याला कोणी मार्गदर्शक नसतो, त्याला काही संकल्प नसतात, त्याला काही स्टेजेस नसतात, की बाबा माझी पहिली पायरी काय, दुसरी काय, तिसरी काय, काही नाही. आपला देवाजवळ ओंकार, ओंकार, ओंकार म्हणत बसतात ते. मला म्हणतात, नाही करतो की आम्ही, करतो की आम्ही." तर ती उपासना आहे. मग उपासनेचा उद्देशच असतो, की ईश्वराच्या सानिध्यात घेऊन जायचे. उदात्त गुण मिळतात त्यांनी. ईश्वरी कृपा पण प्राप्त होते. तो काही प्रश्न नाहीये. पण याच्यामध्ये प्रार्थना आणि देवतेच्या नावांचा जप किंवा ओंकाराचा जप असं असतं. ओम, ओम, ओम असं जप असतो त्याच्यात. पण साधना ही कशासाठी असते? तर साधना आंतरिक परिवर्तनासाठी केली जाते. मग साधना जी माहिती ती कठोर असते, तपश्चर्या असते त्याच्यात, शिस्तबद्ध असते. म्हणजे रोज 9:30ला बसायचं म्हणजे बसायचं. मग शनिवार असला तरी बसायचं, रविवार असला तरी बसायचं. हे कठोर शिस्तबद्ध करणारी साधना असते. ध्येय केंद्रित असते. म्हणूनच तुम्ही संकल्प लिहायचे. दर ओंकार साधनेला मी संकल्प लिहायला लावते. एवढ्यात आता 1-2 महिन्यात मी रिमाइंड केलं नाही. पण जुन्या लोकांनी ते करायलाच हवे. वहीत लिहायलाच हवे. डायरीत लिहायलाच हवे. तुम्हाला एक ओंकाराचा वेळ लिहायला सांगितलाय. फार थोडे लोक लिहितात. तुम्हाला अजून ब्रह्मांडातलं रहस्यच कळलं नाही. तुम्ही ज्या वेळेला तो ओंकाराचा वेळ मोजता ना, त्याच वेळेला ऊर्जा तुमच्याकडे सरकतात वाढवण्यासाठी. समजा माझं 10 मध्ये ओंकार होतोय, पण मी बघतच नाहीये. असं वाटतं काय मॅडम दर महिन्याला विचारतात, दर महिन्याला विचारतात. सोडून देतो आपण, लिहितच नाही ग्रुपवर. तर पहिली प्रोसेस आहे लक्ष देणे. त्या गोष्टीकडे लक्ष देणे. पहिलं तर इंटेन्शन पेरलं पाहिजे. मग इंटेन्शन पेरण्यासाठी 10 सेकंदात होतोय का 15 सेकंदात होते बघायला पाहिजे. 15 सेकंदात झाला तर आपण बघितलं, म्हणजे आपण लक्ष दिलंय आधी. मग इंटेन्शन ठेवायचं 15चा माझा 20 होणार आहे बाबा जुलै महिन्याच्या अखेरीस. हे ज्या वेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला तुम्ही ब्रह्मांडाला सांगता, की तू ऊर्जा माझ्याकडे खेचून दे, असं ते असतं. ज्या वेळेला तुम्ही संकल्प लिहिता वहीमध्ये, डायरीमध्ये लिहिणं फार महत्वाचं आहे. नाहीतर मनात 100 वेळा म्हणून काही उपयोग नाही. 10चं 15 होईल, 10चं 15 होईल, 10चा 15 झाला. अजिबात नाही. वहीत लिहायचं आहे. वहीत लिहिणं म्हणजे ब्रह्मांडाला सांगणं. मग तुम्ही ब्रह्मांडाला सांगता म्हणजे ब्रह्मांडाच्या ऊर्जा मॅनेज करतात तुमचं रेग्युलर ओंकार साधना व्हायला. नाहीतर हमखास पाहुणे येणार, हमखास तुम्हाला कोणी बोलवणार, हमखास तुमचं काही दुखणार, हमखास तुम्हाला झोप येणार. व्हॉटेव्हर असं करतं. पण ज्यावेळेला तुम्ही वहीत लिहिता, माझा 10चा 15 सेकंद झालाय, मग ते ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यासाठी प्रोग्राम करते. म्हणजे ऊर्जा काम करायला लागतात. कारण तुम्ही ब्रह्मांडाला ऑर्डर केलीये. की माझा 15 सेकंद झाला पाहिजे. हे सगळं साधनेत येतं, लक्षात घ्या. कारण ही शिस्तबद्ध ध्येय केंद्रित आहे. तुम्ही जर ध्येय केंद्रित नाही केलं तर ते ओंकार साधना नाही होणार, ओंकार उपासना होणार आहे. तुम्ही ठरवायचंय आता तुमची उपासना चालू ठेवायची का साधना करायची. मग दैनंदिन झाली पाहिजे. त्याच्यामध्ये ध्यान झालंच पाहिजे. म्हणून ओंकार वर्ग झाल्यानंतर 5 मिनिटं 10 मिनिटं बसायला सांगितलंय. ध्यान करायला सांगितलंय. श्वासावर लक्ष द्यायचंय. जरी ओंकार हा एक प्राणायामच असेल, श्वास घेऊनच आपण ओंकार म्हणतो. म्हणजे तो एक प्राणायाम असतो.
पण तरी सुद्धा 5-10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे श्वासावर लक्ष ठेवून. आणि मग व्हिज्युअलायझेशन आहे, ग्रॅटिट्यूड आहे, सामूहिक चेतना पेरणी आहे. लिहा बरं का डायरीत. हे रोज करायचंय कारण मला सांगावं लागतंय काउन्सिलिंगमध्ये. ग्रॅटिट्यूड द्यायचंच आहे. तुम्हाला कोणाकडनं कामं करायची आहे, त्याचं ग्रॅटिट्यूड 5 मिनिटं ओंकारात झालंच पाहिजे. सामूहिक चेतना झालीच पाहिजे. कारण तुम्ही दुसऱ्यांचं भलं चिंतलं तर तुमचं चिंतला जाणार आहे. तुम्ही जर दुसऱ्यांना ऊर्जा दिली तर ती ऊर्जा तुमच्याकडे येणार आहे. म्हणून शिस्तबद्ध आणि एकाग्र मार्ग आहे. आध्यात्मिक प्रयत्न करायचे. मग याचा उद्देश काय तर आंतरिक परिवर्तन. आपल्या मनाचा राग जाणे, आपल्या मनाचा फोकस बदलणे, ना की एक्झिबिशनला भेट देतोय आपण. आपण छान छान ध्यान करत बसलोय. ना की आपण शेजारी जाऊन गप्पा-टप्पा चालल्यात, ना की आपण व्हिडिओ बघतोय. तर आपण छान ध्यान करत बसलोय. आपण आध्यात्मिक पुस्तक वाचत बसलोय. आंतरिक परिवर्तन म्हणजे ही उपासना आहे. का हे आहे बघा. तुम्ही उपासना करता का साधना करता बघा. मग आध्यात्मिक शक्तींचे जागरण केलं पाहिजे, उद्देश लिहिला पाहिजे. मग आध्यात्मिक शक्तींचे जागरण म्हणूनच आपण ते योग तारावली वाचतोय. की केवढं काय जागरण होणार आहे. पहिलं कुंडलिनी शक्तीचं जागरण होणार आहे. मग तिथे संकल्प लिहिला पाहिजे ना. हे सगळं लिहा आणि अहंकाराच्या पलीकडे केव्हा जातो? ओंकार ज्यावेळेला अनाहत नाद निर्माण करतो ना, हृदयाचं आहे ते केंद्र. हृदयात जेव्हा ऊर्जा यायला लागते ओंकार ध्यानाने, ओंकार ध्यानाने, ओंकार उपासनेनी, का ओंकार साधनेनी, हे कळलं पाहिजे ना आता. आणि मग हे ज्यावेळेला अनाहत नाद हृदयात ऊर्जा खेळू लागते, फिरू लागते, त्याला अहंकाराच्या पलीकडे आपण जातो. तर ही सगळी जर काही महत्वाचं असेल, तर साधना ही कठोर नियमांची असते. गुरूंचं मार्गदर्शन यात सतत लागतं. तीव्र प्राणायाम यात होतोच. म्हणजे ओंकार हा प्राणायामच आहे. श्वास घेऊनच आपण म्हणतोय तो. आणि क्लिष्ट योग तंत्रे अवलंबली पाहिजेत याच्यात. ध्यान मेडिटेशन समावेश असतो साधनेमध्ये. आणि आध्यात्मिक प्रवास हेच उद्दिष्ट असतं. जुने संस्कार नष्ट करायचेत आणि स्वतःची ओळख अंतिम सत्यात विलीन करायची. हेच आपलं उद्दिष्ट आहे. तर आता बघा ओंकार साधनेचे आज मी स्टेप्स घेणार आहे. पण त्याच्या पद्धती पण आहेत. आता 4 पद्धती आपण म्हणतो. पण परवा आपण काही ग्रंथ वाचन करताना 5 म्हटले. म्हणून मी आज 5च घेणार आहे. आणि अ लाँग म्हणायचा का, उ लाँग म्हणायचा का, म लाँग म्हणायचा आणि जो काही 2 ओंकारातला जो काही पॉज आहे तो काय आहे? मग आवाज कसा काढायचा? सलग काढायचा का खंडित काढायचा? किती वेळ तो ओंकार म्हणायचा आहे? याच्यावरून ओंकार पद्धती आपण शिकणार आहोत. तर आज मी टप्पे घेणार आहेत. लिहून घ्या. ओंकार साधनेतील 4 टप्पे. 5 टप्पे लिहा. 5वा आपण नवीन ॲड केला, तर तो पण बघायचा आपण. 5 टप्पे. सुरुवातीला 4 टप्पे लिहा जे प्रचलित आहेत ते. तर पहिला टप्पा कुठला? तर आता नीट लक्ष देऊन ऐका हं, तुमचं तुम्हाला करायचं आणि मला तुम्ही अनुभव सांगायचा आहे. नुसतं एकतर्फी मी नाही घेणार. नुसतं ऐकायचं मग झोपायचं, कोणाचा स्वयंपाक चालू असताना काहीतरी करत असता ओंकार साधना, कोणी काय करताना करतं माहिती नाही. आवाज पण नाही देत, उत्तरं पण देत नाहीत. तर मला आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याची उत्तरं द्यायची आहेत तुम्ही. मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी. तर पहिला टप्पा आहे ओंकार वैखरीत म्हणायचा. लिहून घ्या पहिला टप्पा. मग नंतर तुम्ही संकल्प घाला. दुसरा टप्पा आहे ओंकार मध्यमात म्हणायचा. आणि तिसरा टप्पा आहे पश्चंतीत म्हणायचा. आणि चौथा टप्पा आहे परावाणीतला ओंकार. आता पहिला टप्पा वैखरीत कसा म्हणायचा मी दाखवते. तुम्ही करायचंय तुम्ही म्युझिक लावेल. तर बघा पहिला टप्पा वैखरी म्हणजे आता तुम्ही जो नेहमी म्हणता तो. नीता मॅडम म्हणतात तो आणि तुम्ही म्हणता तो. काय श्वास घ्यायचा. ओ माझे हात आपोआप इथे झालेत बरं का. लक्षात घ्या. तुम्ही ते पण बघा, मुद्रा करत चला. सगळी तंत्र शिकवलेली वापरत चला. आता मुद्रा वर्ग झाल्यावर ते मुद्रा सहित ओंकार करा. मुद्राच्या वर्गाला पैसे नसतील भरले तर भरा आणि ह्या ओंकार करता, करता त्या मुद्रा करा. तर असा जो मोठ्याने आपण ओंकार म्हणतो, इथे शेजारी रूममध्ये कोणी असेल तर त्यांना ऐकायला येतं. आता माझे दोन्ही दरवाजे 2 दरवाजे आहेत आमच्या स्टडी रूमला.
तर त्या दोन्ही दरवाजांना मी बंद केलेलं आहे. मग हा ओंकार इथे मी घुमवला स्टडी रूम मध्ये. पूर्ण व्हायब्रेशन्स इथे राहिलेले आहेत. मग हा झाला वैखरीतील ओंकार. लिहून घ्या नवीन साधकांनी. वैखरीतील ओंकार. मग तुम्ही आता म्हणायचे 5 ओंकार म्हणायचेत वैखरीत. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती मध्यमातील ओंकार. मध्यमातील ओंकार म्हणजे फक्त आपल्याला ऐकू येणार. माझ्या शेजारी इथे आता कोणी येऊन बसलं, इकडं कोणी येऊन बसलं तर त्यांना ऐकायला जाणार नाही. माझा मला त्यांना असं वाटेल काय पुटपुटतीये, आपल्याला माणसं वाटतात ना पुटपुटतात, तसं होणार ते. त्यांना ऐकायला नाही जाणार मी नक्की काय म्हणते, गाणं म्हणतीये का काय म्हणते. तो मध्यमातला ओंकार. आणि पश्चंतीतला ओंकार म्हणजे म्हणजे ओठ सुद्धा हलणार नाही. मी म्हणते आता. श्वास घेऊन म्हणते. हा पश्चंतीतला. मग डोळे मिटले तरी चालतील. ओठ हलणार नाही, म्हणणार पण नाही मी. मी काय करणार, व्हिज्युअलाइज करणार. आणि तुम्हाला मी योग तारावलीमध्ये सांगितलं, व्हिज्युअलायझेशन मधला ओंकार साधना केली ना, तर अतिशय धडधड धडधड रिझल्ट मिळणार आहे. आणि आता तर ती ऊर्जा येते. आता मी सांगितलं की सुरुवातीचं वैखरी मध्यमा केल्याशिवाय ही जंप नाही घ्यायची. पण जुन्या साधकांनी घ्यायची आहे जंप. कारण जुन्या साधकांनी भरपूर महिने करून झाली ओंकार. तर आता उरलेले दिवस उद्यापासूनचे पश्चंतीतला ओंकार साधना करायची तुम्ही. करून बघा. किंवा आत्ता करून बघा. मला आधी रिझल्ट सांगा. मग आपण कुठं जायचं ते बघू. कारण मग ते पुष्कळ 3:30च्या ध्यानात प्रश्न पण नाही कळत. हे तर काय होते बघूयात. तर चला आता आणि मग जी परावाणीतला जो ओंकार आहे, तो नंतर सांगते मी. आता प्रत्येकाने 5 ओंकार म्हणायचे. कसे म्हणायचे? मोठ्याने श्वास घेऊन रूम मधल्या घरातल्यांना ऐकायला गेले पाहिजे. तुमचं असं एकदम मोठा आवाज नाही काढायचा आहे. एकदम ओरडायचं नाहीये, सहजतेने. पण त्यांना ऐकायला जाईल घरातल्यांना किंवा असा दुमदुमला पाहिजे. मी जो म्हणते ना, दुमदुमला पाहिजे ना ओंकार. त्याचे व्हायब्रेशन्स आले पाहिजेत आपल्या शरीरात, घरात. जवळ भांड-बिंड असेल तर थरथरलं पाहिजे. म्हणून काय ओरडायचं नाहीये. त्याला घुमवायचंय. पिरॅमिडमध्ये घुमतो ओंकार. आपण 28ला कोण येणार आहे त्यांनी आठवण करा पिरॅमिडमध्ये ओंकार म्हणून. इतकं काही काही काय काय असतं तिथे वेळच पुरत नाही हे प्रयोग करायला. पण करून झालेले आहेत. पण तुम्ही पण नवीन आता 28ला येणाऱ्यांनी करा. तर तसा ओंकार 5 म्हणा. नंतर स्वतःला ऐकायला जाईल असं म्हणा आणि नंतर ओठ न हलवता म्हणा. आणि मला सांगायचंय कुठल्या ओंकारात तुम्हाला काय जाणवलं. चला. चला आता मी सांगते सगळ्यांनी ह्याच्यातला म्हणायचंय वैखरीतला. सुरू करा. Wait, how old is the new hire? I don't know, but he literally uses Excel. You must be the new analyst. चला वैखरीतला करा. पहिला ओंकार म्हणा वैखरीतला. दुसरा म्हणा. तिसरा म्हणा. चौथा म्हणा.
पाचवा ओंकार म्हणा. आता शांत बसून काय काय घडलं ते आठवायचं आहे. आता असाच अजून एक ओंकार म्हणायचा आहे, पण घड्याळात सेकंद बघून म्हणायचा आहे. डोळे उघडे ठेवून सेकंद बघा, नाही तर मोबाईलला स्टॉपर लावा. आणि ओंकाराचा वेळ कसा मोजायचा, तर श्वास घ्यायचा आणि मग सेकंद काटा बघायचा. श्वास घ्यायचा, मग मोबाईलचा स्टॉपवॉच लावायचा. चला, ओंकाराला लागणारे सेकंद मोजा. डायरीत लिहून ठेवा किती सेकंद झाला. चला, आता तुम्ही नोट डाऊन केलंय रीडिंग. आता मध्यमातला ओंकार म्हणायचा आणि काय जाणवतंय बघायचंय. 5 ओंकार म्हणायचे मध्यमातले. निरीक्षण करायचे. फक्त स्वतःचा आवाज स्वतःला येईल एवढाच ओंकार म्हणायचा आहे. आणि 5 ओंकार झाले की 6व्या ओंकाराची वेळ मोजायची. श्वास घेऊनच म्हणायचाय, तसाच म्हणायचाय. मो लॉंग म्हणत असाल तर मो लॉंग, ओ लॉंग म्हणत असाल तर ओ लॉंग. चला, पहिला ओंकार. चला, मध्यमातील दुसरा ओंकार. मध्यमातील तिसरा ओंकार. मध्यमातील चौथा ओंकार. पाचवा ओंकार. आता 6व्या ओंकारात वेळ बघा. चला, आता पश्चंतीतला ओंकार म्हणायचा. आज ऊर्जा येत आहे. पश्चंतीच्या ओंकाराची ऊर्जा येत आहे. तुम्हाला अनुभवता येते का, बघूयात ही ऊर्जा. पश्चंती म्हणजे बघणे, दृश्य बघणे. तुम्हाला सांगितला तसा पश्चंतीतला पहिला ओंकार म्हणा. पश्चंतीतील दुसरा ओंकार. 5 ओंकार म्हणून 6व्या ओंकाराला वेळ बघायची आहे आणि डायरीत लिहायचं आहे.
तुला एक आठवा कुठला ओंकार चांगला वाटला? कुठला ओंकार? सुषमा मॅडम व्हिडिओ बंद करा. कुठला ओंकार आठवला आवडला तुम्हाला? काय काय ऑब्झर्व केलं कोण सांगेल? व्हॉलेंटरी कोण वैखरी मधला सांगेल? जास्त 1 मिनिट. कोण बोलतंय सांगा. दुर्गा मॅडम बोलतीये. मोठ्याने बोला ना, आवाजच येत नाहीये. आता येतोय? हा आता येते बोला. हं. व्हिडिओ दुर्गा सुरू मॅडम करताय का? बोलतीये. व्हिडिओ सुरू करू? 1 मिनिट हा करते. करा ना, बोलताना व्हिडिओ सुरू करायची सवय ठेवा ना सगळ्यांनीच. करते 1 मिनिट. हा सुलभा मॅडम हॅलो. तुमच्यासाठी आम्ही घेतली हे आणि तुम्ही नव्हतात. हो, मी नव्हते तेव्हा. वैखरी मधला ओंकार जास्त छान वाटला. हम्म तेव्हा व्हायब्रेशन्स पूर्ण बेंबीपासून डोक्यापर्यंत व्हायब्रेशन्स जाणवले. छान. दुसरा जो तो 17.5 सेकंदाचा झाला. दुसरा जो म्हणला आपण तो जास्त वेळ म्हणजे असा श्वास पुरला असं वाटलं नाही. 14.28 सेकंदच झाला तो. आणि 28. हो पहिला 14.28 किती झाला? 17.5. 17.5चा 28 गेला. हो 17.5चा सेकंद 14.28. अच्छा 28 सेकंद. हो ठीक आहे. हा आणि 14 मग तो सेकंद. 17 पण सेकंदच होता ना. हो 17 पण सेकंदच हा होता. पण हा कमी ठीक आहे. झाला. कमी दुसरा कसा कमी झाला? झाला आणि 17चा पश्चिम 28 मधला झाला अजून ना. नाही. 17चा 14.28 झाला. अच्छा. आणि तिसरा हा अजून कमी झाला. पश्चिम मधला अजून कमी झाला. ओके. मग काय जाणवलं? पश्चिमतीत काय जाणवलं आणि मध्यमात काय जाणवलं? मध्यमामध्ये आणि पश्चिममध्ये मला म्हणजे श्वास असं वाटलं की मला कमी वाटतं म्हणजे खूप हे झालं असं हं, म्हणजे रोखला गेल्यासारखा झाला तो एका लगेच तेवढ्या त्या सेकंदानंतर. खूप बर. पुरला नाही. जो मोठ्यांदा ओंकार म्हणताना जो पुरत होता शेवटपर्यंत तो इथे पुरत नव्हता. ओके. ठीक आहे. छान. लिहून ठेवा डायरीमध्ये. हो. अनुभूती आहेत या. मी उद्या हेच घेईन. हा. अनुभूती आहेत. या अनुभूती आहेत तुमच्या. आता या अनुभूती मी डिस्कस करणार आहे. मग तुम्हाला कळणार आहे की काय टप्पे आहेत आणि मला कुठल्या टप्प्यावरून कुठं जायचं आहे ते. ओके. येस. हं? ठीक आहे. चालेल. अजून कोण सांगेल? आपल्या ध्यान साधकांपैकी कोणी? कोण सांगतंय का काय जाणवलंच नाहीये? हॅलो मॅडम मॅडम मी हा सांगू का? हा बोला. श्रद्धा मॅडम बोला. व्हिडिओ ऑन करा. हा हं, नमस्कार मॅडम. हा बोला. तर पहिल्यांदा वैखरीमध्ये केला तेव्हा बरोबर मस्तिष्कामध्ये व्हायब्रेशन्स घुमत होते आणि तो 20 सेकंदाचा झाला. त्याच्यानंतर मध्यमामध्ये जरा कमी आवाजामध्ये जे आपण बोलतो तशा पद्धतीने केला तर तो 21 सेकंदाचा झाला. पण सगळ्यात जास्त मला पश्चंती मधला आवडला कारण ज्यावेळेस श्वास घेऊन आपण पूर्ण आतमध्ये हे केलं जातं आणि त्याच्यानंतर मकार म्हणताना म्हणजे आतल्या आत मनात जेव्हा मकार म्हणतो त्यावेळेस ध्यान लागल्यासारखं होतं. तो मला जास्त चांगला वाटला आणि वेळ पश्चंती किती मधला. लागला पश्चंतीचा? वेळ मला वेळ मला कमी लागला म्हणजे 20 सेकंदाचा होता ना तो तो पण म्हणजे माझा वैखरीचा पण 20 सेकंदाचा होता तर पश्चंतीचा पण 20 सेकंदाचा झाला आणि म्हणजे वेळेत नाही मध्यमाचा फरक पडला. 21 सेकंद झाला. वेळेत जो फरक हा पडला नाही. हा जास्त काही फरक ठीक आहे. नाही जास्त नाही फरक पडला. म्यूट करा बरं का सगळ्यांनी, डिस्टर्बन्स येतोय. तर मॅडम लिहून घ्या. अनुभूती आहेत. आपल्याला अनुभूती सांगता आल्या पाहिजेत. वैखरीतल्याची अनुभूती, मध्यमातली अनुभूती, पश्चंतीची अनुभूती. कारण हे अनुभूती जोवर तुम्ही बघणार नाही, तर मी काय सांगणार आहे त्याचे म्हणजे उपयोगच नाही ते. हे सगळं स्वतः एक्सपेरिमेंट करायचे
आणि मग उद्या बघायचे की काय ओंकाराची स्टेजेस आहेत, कुठल्या पायरीवर मी आहे, मला कुठल्या पायरीवर जायचं आहे, उद्दिष्ट ठेवायचे, संकल्प लिहायचे, त्या ऊर्जा टॅप करायच्या आणि उच्चतम पायरीवर जायचं. ठीक आहे. धन्यवाद श्रद्धा मॅडम आणि हे धन्यवाद. सुलभा मॅडम धन्यवाद. आता कोण सांगते? प्रीती मॅडम कोण म्हटलं मला सांगायचंय? मॅडम प्रणिता मी मॅडम सांगू? बोला. प्रणिता मॅडम बोला. व्हिडिओ ऑन करायची. ही आजपासून आपण कंपल्सरी करणार आहे. बोलणाऱ्यांना व्हिडिओ ऑन. प्रणिता मॅडम बोला. हा. मॅडम मी वैखरीमध्ये केला तेव्हा 16 सेकंद झाला ओंकार आणि तो हम्म. आपला नेहमी जसा करतो तसा झाला आणि मध्यमामध्ये 19 सेकंद झाला तो दीर्घ हम्म. झाला आणि त्याच्यामध्ये खूप शांतता जाणवली मकार मी प्रत्येक वेळेला दीर्घ म्हणत होते आणि नाही तुमचा पश्चंतीमध्ये श्वास वैखरीतला किती सेकंद झाला? 16 सेकंद 16. अच्छा तो वाढला. तो वाढला मध्यमातला मध्यमामध्ये वाढला. 19 ओके. हा. हा हा. 19 सेकंद झाला आणि मकार प्रत्येक वेळी दीर्घ होता तर त्याच्यामध्ये खूप शांतता जाणवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं ध्यान लागल्यासारखं झालं आणि मध्यमेमध्ये. पश्चंतीमध्ये श्वास हम्म. पुरला नाही हा मध्यमामध्ये हम्म. पश्चंतीमध्ये थोडासा कमी झाला तो 14 सेकंदापर्यंत झाला हम्म. पण श्वास असं जसं सुलभा मॅडम म्हटलं तसं थोडासा पुरत नव्हता श्वास नंतर हम्म. श्वास पुरत नव्हता म्हणजे मला नाही कळली ही फ्रेज. मगाशी मॅडम पण म्हटले श्वास पुरला नाही. सुधा मॅडम म्हणजे पण म्हणजे काय? आपण मेडिटेशन मध्ये एकदम असं शांत आणि स्थिरता असते इतर वेळी पण ओंकार ध्यान करताना तर तसं ते होत नव्हतं म्हणजे श्वास असा पटकन सुटत होता आतल्यात म्हणजे श्वास जेव्हा घेतला आपण जात नव्हता म्हणा. असं झालं का? श्वासाची जाणीव संपली. हा. करून नाही बघायचं आता. अजून करून बघा. उद्यापर्यंत करून बघायचे. ठीक आहे? एक्झॅक्टली हा सुलभा मॅडम चालेल. तुम्ही पण सांगा. श्वास पुरला नाही म्हणजे मी नाही समजू शकत. पुरला अजून कोण सांगतंय? सुलक्षणा मॅडम कोण सांगते अजून? मगाशी कोणी हात वर केलता? मी मॅडम बोलू सुवर्ण मॅडम बोला. अजून कोणी वर केलता हात? शकुंतला मॅडमने. बोला हो. दोघींपैकी. सुवर्ण मॅडम आधी बोला मग शकुंतला मॅडम बोला. ओके. सुवर्ण मॅडम व्हिडिओ ऑन करा. होत नाहीये मॅडम. काय झालं बघते 1 मिनिट. झालं नाही मगाशी झालतं झालं की. हा आता करा की. झालं. हा बोला. प्रथम वैखरीतला जो घेतला त्याला 20 सेकंद लागले मला पहिल्याला किती? 20 सेकंद. हम्म. दुसरा मध्यमाचा 19 सेकंद लागले त्याला एक कमी पडला म्हणजे पहिल्यापेक्षा आणि हम्म. शेवटचा जो घेतला त्याला 25 सेकंद लागले जास्त झाला. जास्त झाला आणि शेवटचा घेतला तेव्हा चेहऱ्यापासून पूर्ण मस्तिष्कापर्यंत मला व्हायब्रेशन जाणवली आणि अजूनही जाणवतात ते वैखरीतल्या. हा. वैखरीतल्याला पहिल्याला एवढी फार नाही जाणवली हम्म. ह्याला पहिल्याला नाही जाणवली म्हणजे काय? सिक्वेन्स तोच ठेवायचा आहे. वैखरी मध्यम पश्चंत. वैखरी पहिल्यांदा मधल्याला फार वैखरीच सांगायचं. बदलायचं नाही सिक्वेन्स. हा. वैखरी मधल्याला फार नाही जाणवली पश्चंतीचा जो नाही होता जाणवली. शेवटचा व्हायब्रेशन नाही जाणवली वैखरीतल्या याला. म्हणजे आवाजातल्या व्हायब्रेशन नाही जाणवली. आवाजातल्याला कमी जाणवली पण जेव्हा बर. पश्चंतीचा होता शेवटचा त्याची व्हायब्रेशन म्हणजे मला चेहऱ्यापासून थेट मस्तिष्कापर्यंत जाणवली आणि ती अजूनही जाणवतात ते. पश्चंतीतलं कसं केलं सांगा. म्हणून दाखवा. हा. अजून काही झालं? ठीक आहे. बरोबर केलं. अजून काही जाणवलं सांगा. खूप म्हणजे असं मध्यमाला खूप काय जाणवलं? मध्यमाची कंपेअर करा ना पश्चंती बरोबर किंवा वैखरी बरोबर. मध्यमाला नाही फार जाणवलं पश्चंतीलाच मला जास्त जाणवलं याला पण नाही फारसं अहो व्हायब्रेशनच बघू नका तुम्ही. तुम्ही हा एक्सटर्नल फोकस ठेवू नका. ओके आपल्या ज्या वेळेला तुम्ही व्हायब्रेशन बोलता दॅट इज बाह्य थिंग. एक्सटर्नल गोष्ट झाली. आपल्याला ओके अंतरंगाचा प्रवास करायचा आहे ओंकारातनं. ओके ओके पण आंतरिक गोष्टींकडे बघायचे. काय जाणवलं? पीसफुल कुठं वाटलं जास्त? खूप शांत पीसफुल जास्त कुठं वाटलं वाटलं? व्हायब्रेशन सोडून द्या. व्हायब्रेशनवर पश्चन फोकस ठेवू नका. पश्चंतीला तुमचा वेळेवर फोकस ठेवू नका. मी तुम्हाला हिंट देते. अजूनही करायचं आणि उद्यापर्यंत ग्रुपवर टाकायचं. ओके व्हायब्रेशन सोडून द्या.
वेळ सोडून द्या. लिहा तुम्ही पण फोकस ठेवू नका. दुसऱ्या गोष्टी काय होत आहेत याची अनुभूती घेतल्याशिवाय मी उद्या तुम्हाला स्टेजेस सांगणार आहे ते कळणार नाही किंवा ऍक्सेप्ट रेझोनन्स होणार नाही. आणि मग प्रगती पण होणार नाही. म्हणजे 3 वर्ष झालं त्या एकाच स्टेजवर. ओम ओम झालं. 3 वर्ष काय, 2 वर्ष काय, 1 वर्ष काय तेच. मध्ये मध्ये येऊन मी सगळ्यांनाच घेतले. पण तिथे मला काही दिसतच नाही संकल्पामध्ये आणि अनुभवामध्ये. म्हणून आज मी वेगळी मेथड अवलंबली तुम्हाला. एक्सपिरियन्शियल लर्निंग केलं, की अनुभवा आधी, मग मी उद्या बोलते. तर अजून अनुभवा तुम्ही. ठीक आहे. फक्त एकमेकींचं कॉपी करू नका. कारण कोणीही बरोबर नाही, कोणीही चुकीचं नाही. ज्याच्या त्याच्या स्टेजेस प्रमाणे जो तो अनुभव सांगणार, अनुभूती घेणार. आपण आपल्यावरच फोकस करायचंय. शकुंतला मॅडम बोला. हा मॅडम. कोणी रॉंग नाही, कोणी बरोबर चूक असं काही नसतं. प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार असतं ते. हा बोला. काय बरं नाही का काय स्वेटर घातलाय? नाही, गॅलरीत बसले ना, थोडं गार लागतंय. बर बोला. वैखरीतला जो ओंकार आहे ना मॅडम, तो मला साधारण हम्म 17 सेकंद आणि अ, मध्यमातला जो आहे तो 14.38 सेकंद लागला आणि पश्चिमातला 12.14 सेकंद लागला. म्हणजे पश्चिमामधला मला कमी वेळ लागला आणि वैखरीतला जास्त, म्हणजे थोडा वाढला. पण बाकीचं काय? वैखरीतला करताना मन इतकं शांत वाटत होतं मॅडम, जरी मोठ्याने मी म्हणत असले तरी सुद्धा खूप असं आतल्या आत खूप चांगलं फील होत होतं मला. आणि आणि मध्यमातला आणि पश्चिमतीतला? मध्यमातला पण मला बऱ्यापैकी जाणवला, पण पश्चिमातला आहे ना, तो मला श्वास कमी पडल्यासारखा वाटला. म्हणजे काय? श्वास कमी पडला म्हणजे काय? ओंकार जो उच्चार आहे ना, तो लांबला गेला नाही माझा. म्हणजे श्वास शिल्लक आहे पण ओंकार म्हणून झाला असं का? हा हा, बरोबर. बर, ठीक आहे. म्हणजेच श्वास पूर्ण उरला. दुसऱ्या हो शब्दात हो म्हणजे श्वास शिल्लक राहिला ओंकार म्हणून झालाय तरी. ठीक आहे असं म्हणा. हा, बरोबर. बोला. कोणाला बोलायचंय? धन्यवाद शकुंतला मॅडम, सुवर्ण मॅडम. बोला. आता शेवटचा वर्षा मॅडम. बस नंतर तुम्ही ग्रुपवर टाका सगळ्यांनी. वर्षा मॅडम व्हिडिओ ऑन करा. हा बोला. व्हिडिओ नाही ऑन केला वर्षा मॅडम. म्यूट सॉरी म्यूट होतं. हा, बोला ना बोला. हा तर वैखरीमधला 15 सेकंद झाला, नंतर मध्यमाचा माझा 13 सेकंद झाला आणि पश्चंतीमधला म्हणजे श्वास घेतल्यावर माझा खूप फास्ट मध्ये संपत होता असं जाणवलं मला. तो 10 सेकंद झाला. पण मॅडम तेव्हा तुम्ही म्हटलं ना की ओम व्हिज्युअलायझेशन करा त्याच्यामध्ये, पण ते ऑटोमॅटिकच असं मला वाटत होतं की पटकन असं समुद्राच्या लाटांवरती मला तो ओम दिसतोय आणि माझं जास्त लक्ष त्याच्याकडे जात होतं. कुठल्या म्हणजे त्या ओंकारात? पश्चंतीला शेवटच्या. हम्म. तर मला एक्झॅक्टली तेच हवं होतं की मी न सांगता व्हिज्युअलायझेशन नकाच करू तुम्ही. ते बाजूलाच ठेवा. हाच इफेक्ट हवा होता तुम्ही बोलताय तो. की प्रॉपरली व्हिज्युअलाइज न करता तो दिसतो. हा तेच तर पश्चंतीचा अर्थ आहे ना. पश्चंतीचा अर्थ म्हणजे काय बघणे आणि आपोआप घडलंय ते. बरोबर झालं ना. तुम्ही हो उद्या व्हिज्युअलाइज करूच नका कोणी. ती ऊर्जा सुरू झालीये आणि ती ऊर्जा आपण टॅप करतोय. लक्षात घ्या, मी आलीये. मी पश्चंतीतला ओंकार तुमच्याकडनं म्हणून घेतेय. आपण उद्या ते चर्चिली जाणार आहे आणि नेमकं ही पश्चंती ऊर्जा सुरू झालीये. किती म्हणजे किती सुंदर अमेझिंग सगळ्या गोष्टी घडतायत बघा. आणि मॅडम तर मला तो मुद्दामून होतोय असं मी त्याला काढायचा प्रयत्न करत होते तेवढ्या ह्याच्यात, तरी पण ते तेच नाही, खूप छान, खूप छान. तुम्हाला दृश्य दिसतायत आणि एक्झॅक्टली आता मला सांगा ह्याच्यात काय झालं? मध्यमात काय झालं सांगा. मध्यमामध्ये तो बारीक आवाजात म्हणायचा होता तो म्हटला, पण त्याच्यात मला काही जाणवलं नाही फारसं. फरक नाही वैखरीतल्या जाणवला? वैखरीत ते म्हणता आणि मध्यमात म्हणता त्यावेळेला फरक नाही जाणवला?
वैखरीचे व्हायब्रेशन माझे जास्त होते, म्हणजे तो जास्त वेळ चालला आणि तो खूप व्हायब्रेशन वाटले मला. मध्यमामध्ये थोडा मला तो घ्यायला असा कम्फर्टेबल नाही वाटला, पण पश्चंती मला खूपच हे झाला, ते चांगला वाटला. प्रत्येकाचं वेगळं वेगळं असणार आहे. छान, धन्यवाद. आता कोणी सांगू नका. आता मी काय बोलते तेवढं फक्त लक्ष द्या सगळ्यांनी. कारण आपल्याला हे बघा, पहिल्यांदा मी सांगतेय, मी यावेळेला तुम्हाला जो ओंकार साधना करा म्हटलंय ना, त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत माझेच. काय झालं? हां. माझेच म्हणजे मीच तुमच्यासाठी ठेवलेले ऑब्जेक्टिव्ह असे. ओंकार साधना, उपासना नाही करायची आपल्याला. मी आता तुम्हाला सांगितलं उपासनेची उद्दिष्ट आणि साधनेची उद्दिष्ट थोडक्यात फरक सांगितलंय. ते रेकॉर्डिंग केलंय. ते परत बघून घ्या. ते डायरीत लिहा. आता या ओंकाराच्या 4 नाही 5, 5वी तर अजून सांगणार आहे. 4थी पण नाही सांगितली. ओंकाराच्या 5 स्टेप्स आपल्याला चढायच्या. ओंकार हा एक समुद्राची खोली जेवढी असतो ना, तेवढी महत्वाची साधना आहे. सर्वोत्तम साधना आहे. कोणीही करू शकेल. खूप सोपी अशी साधना आहे. सर्व काही देणारी साधना आहे. पण आपण नुसतं मला शांत मी सुरुवातच अशी केली. मला खूप छान वाटतं आणि मला शांत झोप येते आणि मग खूप छान टेन्शन जातं, डिप्रेशन येते. एवढ्यापुरतं नाही मर्यादित ठेवायचे. हे फक्त शारीरिक आहे. आपल्याला ते समुद्राच्या ह्याच्यात डुबकी घ्यायची आहे. आणि ती डुबकी घेता आली पाहिजे म्हणून हे सगळं एक्सप्लेन करते आणि करतच होते. किती वेळा येऊन मी केलेलं एक्सप्लेन. पण मग ते ऐकता जातं, संकल्प लिहा म्हणतं सोडून द्या. म्हणून आता ही पद्धत बदलली माझी, की आता तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय. अजून घ्या उद्यापर्यंत. अजून रेकॉर्डिंग ऐका. साधना, उपासना फरक बघा. आपल्याला उपासना करायची का साधना ते आधी ठरवा. आणि मग उद्याचं सेशन होईल त्यावेळेला तुम्ही पायरी ठरवा, की मला याच पायरीवर राहायचंय का छान वाटतंय म्हणून? तर मला अजून दुसऱ्या पायरीवर जायचंय. मग मी उद्दिष्ट पण सांगणार आहे प्रत्येक 4 स्टेप्सची. क्रिया प्रोसेस तर तुम्हाला कळली, अर्थ कळला, प्रोसेस कळली. आता उद्दिष्ट त्यातून काय मिळतं, काय फायदे मिळतात, कुठपर्यंत खोलीत गाठता येते हे पण डिस्कस करू. आणि मग तुम्ही ठरवा तुमची उद्दिष्ट आणि संकल्प. तर आता एक उद्या जे बोलायचे ते व्हायब्रेशन बाजूला ठेवून द्या. कारण मग सगळं बाह्य गोष्टीवरच लक्ष आहे. म्हणून स्पष्ट शब्दात सांगते व्हायब्रेशन दूर टाका. म्हणजे फिजिकल थिंग झाली ती व्हायब्रेशन. ठीक आहे, मी एका वेळेला म्हणते व्हायब्रेशन आपलं अस्तित्व चांगलंच आहे. ते काही चांगलं नाहीये. ओंकारानेच होतं हे. त्या व्हायब्रेशनमुळे कित्येक फायदे होतात. हे तर आहेच. पण आपल्याला अजून काही गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत ना. मग आत काय काय घडतंय? मेंदूत काय काय घडतंय? व्हायब्रेशन होणे आणि मेंदूत काय होणार आहे त्याला बघायचंय का नाही? भावनेला बघायचंय की नाही? विचारांना बघायचंय की नाही? का नुसते व्हायब्रेशन वरच्या पायरीवर थांबणार आहे? त्या व्हायब्रेशननी माझ्या विचारांना, माझ्या भावनांना सगळं बघायचं आहे. तर आता हे व्हायब्रेशन वेळ दूर ठेवायची. लिहायचं पराग सराव. तुम्ही एकदा दोनदा ही असाइनमेंट करा. वहीत डायरीत लिहून ठेवा. कारण हा तुमचा प्रवास आहे. हा तुमची जर्नी आहे. आणि त्या तुमच्या स्टेजेसनुसारच आत्ता अनुभव आलेले आहेत. त्यात काही बदल झालेला नाही. बरोबर त्याप्रमाणे झालेले आहेत. मग आता फक्त बदल काय होणार आहे? सांगताना झालं असेल. म्हणून ते फोकस दूर ठेवा. म्हणजे बरोबर सांगता येणार आहे. कारण त्या गोष्टींकडे आतमध्ये बघतच नाही आलं ना. आता काय करायचं? वेळ म्हणून मी 6व्या ओंकाराला वेळ घ्या म्हटलं. 5 ओंकार अगदी शांतपणे करून घ्या. फार तर 15 ओंकार करून घ्या असे. आणि मग वेळ मोजा. वेळेचं काही एवढं महत्वाचं नाही. पण ते एक मला इंडिकेशन आहे तुमच्या गोष्टीचं म्हणून ते बघा म्हटलं. आता हे झालं. आता महत्वाचं काय आहे? पश्यन्तीचा अर्थ आपण बघितला दृश्य. आणि मी तुम्हाला एकच टिप दिलेली आहे, की ओंकार हा व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे. ओंकार जो आहे ना, तुम्ही पहिल्या वैखरीतला सुद्धा ओंकार म्हणता ना, ओम असं ज्यावेळेला म्हणता ना, त्यावेळेला सुद्धा काही पद्धती आहेत. ते आपण नंतर बघणार आहोत. ओ लाँग, ऊ लाँग, म लाँग किंवा अजून जागृत अवस्था. ते पण नाही जमलं ना मागच्या वेळेला. कित्येक वेळा येऊन मी ट्राय केले. जागृती काय, स्वप्न काय, सुषुप्ती काय, तुरिया काय,
आणि 5वी कुठली हो मॅडम? उन्मनी. आपल्याला उन्मनीपर्यंत जायचंय. तसं हे सगळं आपल्याला मी आता या ह्याच्यात आलीये ना, या महिन्यात उद्दिष्टच ठेवलेलं आहे. आणि मला वेळ पण मिळतोय बरोबर. आणि मी कशी वेळ काढते तुम्हाला रेकॉर्डिंग बंद करून सांगते जरा. मग तुम्हाला कळेल किती कष्ट आहेत ते. तर ते आपल्याला हे करायचंय आता. वेगळ्या पद्धतीने मी सांगणार आहे म्हणजे काहीतरी 10 जणांना तर कळेल. म्हणून हे तुम्ही प्रॅक्टिकल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला ओंकार आवडला हा स्वतः प्रश्न घाला त्याच्यात. अनुभूती सांगायची आहे. तिन्ही मधले फरक काय जाणवलं आणि कुठलं आवडलं हे शेवटी लिहायचं आहे. मग ते उद्याचं सेशन आपण घेऊ. तर चला सगळ्यांना धन्यवाद. मी रेकॉर्ड बंद आहे का चालू आहे?